रामच्या चेहऱ्यावरचे भाव एका क्षणात बदलले. काही क्षण त्याला जणू काही ऐकूच आलं नव्हतं. तो फक्त दीपाकडे पाहत राहिला. "काय म्हणालीस?" दीपाने ओठ घट्ट मिटले. डोळ्यातून अश्रू वाहत होते. "मी विचारलं, काय म्हणालीस?" यावेळी रामचा आवाज मोठा नव्हता, पण त्यातील वेदना इतकी खोल होती की खोलीत उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. दीपाने दोन्ही हात जोडले. "हे बाळ अमोलचं आहे." हे ऐकून राम 2 पावलं मागे गेला. त्याच्या डोळ्यासमोर धूसर झालं. त्या बाळासाठी त्याने कित्येक दिवस स्वप्न पाहिली होती, ज्याच्या येण्याची बातमी ऐकून तो स्वतःला जगातला सगळ्यात नशीबवान माणूस समजत होता. त्या बाळाबद्दलचं सत्य आज समोर येणार होतं आणि सत्य त्याच्या स्वतःच्या मित्राच्या रूपात होतं. रामने हळूच अमोलकडे पाहिलं. "तुला माहीत होतं का?" अमोलने मान खाली घातली. रामने पुन्हा विचारलं, "तुला माहीत होतं की हे बाळ तुझं आहे?" अमोलने डोळे पुसले. "हो." रामच्या छातीत कळ उठली. "मग माझ्या डोळ्यात डोळे घालून जगत होतास?" अमोल गप्पच राहिला. "माझ्या घरात येत होतास, माझ्या बायकोला भेटत होतास." अमोलने हळू आवाजात उत्तर दिलं, "हो." रामने डोकं खाली घातलं. काही क्षण तो काहीच बोलला नाही आणि मग अचानक त्याने समोरच्या टेबलावरचा ग्लास उचलला आणि जमिनीवर आपटला. ग्लास फुटला. दीपा दचकली. रामचे मित्रही पुढे सरसावले, पण रामने हाताने त्यांना थांबवलं. "कोणीही मध्ये पडू नका." त्याचा आवाज आता विचित्र शांत झाला होता. तो अमोलच्या जवळ गेला. "तुमच्या दोघांमध्ये हे सगळं कधीपासून चाललंय?" अमोलने डोळे मिटले. "राम." अमोलने मान खाली घातली होती. "लग्नाच्या आधीपासून." रामच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. "म्हणजे माझ्याशी लग्न झाल्यानंतरही?" दीपाने डोळे मिटले. तिचं मौनच उत्तर होतं. रामने तिच्याकडे पाहिलं. "दीपा, ती रडत होती." "राम, माझा ऐका. गोष्ट तशी नाही जशी तुम्हाला वाटते." राम कटू हसला. "मग कशी गोष्ट आहे?" रामने विचारलं. "मग तू माझ्याशी लग्न का केलंस?" दीपाने डोळे वर केले. "कारण." एवढं बोलून ती थांबली आणि एक जोराचा श्वास घेऊन म्हणाली, "कारण मला वाटलं होतं की माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही." रामच्या कपाळावर आठ्या पडल्या. "आणि मी?" दीपा रडत म्हणाली. "तुम्ही माझ्यासाठी आधार होता, आधार." रामच्या डोळ्यात अश्रू आले. "मी तुला माझं आयुष्य समजत होतो. तू फक्त मला आधार समजत होतीस." दीपा त्याच्या पायाशी बसली. "मला माफ करा." "माफी मागून सगळं आधीसारखं होणार आहे का?" दीपा रडत राहिली. तेवढ्यात अमोल पुढे आला. "राम, यात दीपाची पूर्ण चूक नाही." रामने त्याच्याकडे वळून पाहिलं. "तू गप्प राहा. माझ्या बायकोची काळजी तुला आहे." अमोल शांत राहिला. "माझी काळजी कधी घेतलीस का?" अमोलच्या डोळ्यात आता अश्रू आले होते. "राम, मी तुझ्याशी जे केलं त्याचं समर्थन मी करणार नाही." "मग सत्य सांग." अमोलने रामकडे पाहिलं. "कुठलं सत्य? तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय झालं होतं?" अमोल काही क्षण शांत राहिला आणि त्याने हळू आवाजात सांगितलं, "आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो." रामने डोळेच मिटले. "पण आमचं लग्न होऊ शकलं नाही का?" अमोलने रामकडे पाहिलं. "कारण तुझ्याशी माझा खूप मोठा वाद झाला होता." रामच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणी उमटल्या. तो वाद, ज्या दिवसानंतर त्याने अमोलशी कायमचं नातं तोडलं होतं. पण आजपर्यंत रामला वाटत होतं की त्या वादामागचं कारण काही वेगळंच होतं. अमोल म्हणाला, "त्या वादाच्या मागे जी खरी गोष्ट होती ती मी तुला कधीच सांगितली नव्हती." राम स्तब्ध झाला. "काय गोष्ट?" अमोलने दीपाकडे पाहिलं. दीपाने घाबरून त्याच्याकडे पाहिलं. "अमोल, नको." रामने लगेच दीपाकडे पाहिलं. "नको म्हणजे?" दीपा गप्प झाली. राम अमोलच्या जवळ गेला. "आता काहीही लपवायचं नाही." अमोलने खोल श्वास घेतला. "राम, तुझ्या आणि माझ्यात जो वाद झाला होता ना." तो थांबला. तो फक्त व्यवसायामुळे नव्हता. रामच्या भुवया उंचावल्या. अमोल म्हणाला, "त्या वादामागे दीपा होती." रामच्या चेहऱ्यावर पुन्हा धक्का उमटला. "दीपा?" दीपा रडत म्हणाली. "राम, माझं ऐका." पण रामने हात वर केला. "नाही." तो हळू आवाजात म्हणाला, "आज मला सगळं ऐकायचं आहे." त्याने अमोलकडे पाहिलं. "त्या दिवशी नेमकं काय झालं होतं?" अमोल काही क्षण शांत राहिला. त्याने डोळे वर केले. "त्या दिवशी मी तुला सांगायला आलो होतो." राम आतुरतेने त्याच्याकडे पाहत राहिला. अमोलने शेवटी शब्द उच्चारले, "दीपा, माझ्या मुलाची आई होणार आहे." रामच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलले, पण यावेळी धक्क्यापेक्षा जास्त मनात एकच प्रश्न होता. मग अमोलने त्यावेळी मला हे सत्य का सांगितलं नव्हतं? आणि त्या प्रश्नाचं उत्तर अमोलकडे होतं. पण ते उत्तर ऐकल्यानंतर रामच्या आयुष्याबद्दलचा त्याचा सगळा विश्वासच बदलणार होता. राम सोफ्यावर डोकं धरून बसला होता. दोन्ही हातांनी त्यांनी डोकं घट्ट पकडलं होतं. त्याच्या डोळ्यासमोर सतत एकच गोष्ट फिरत होती. हे बाळ अमोलचं आहे. त्याची आई आणि बाबा काही अंतरावर उभे राहून सगळं पाहत होते. आईच्या डोळ्यात राग होता, पण त्यापेक्षा जास्त दुःख होतं. ज्या सुनेला तिने मुलीसारखं घरात आणलं होतं, तिच्यावर विश्वास ठेवला होता, आज त्याच सुनेने तिच्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. आईला आज स्वतःला आवरता आलं नाही. ती थेट दीपाकडे गेली. "बस झालं आता." दीपा दचकली.
आईचा आवाज ऐकून घरात पुन्हा शांतता पसरली. आईने दीपाकडे बोट दाखवलं. आमच्या घरात अशी बाई मला नको. दीपाच्या डोळ्यातून अश्रू आणखी वाहू लागले. आई, आई म्हणू नकोस अजिबात. आईचा आवाज कापत होता. त्या मुलाने तुला आपल्या आयुष्यात जागा दिली, तुझ्यावर विश्वास ठेवला, तुझ्यासाठी किती स्वप्न पाहिली. त्याच्याशी तू एवढा मोठा विश्वासघात कसा केलास? दीपा हात जोडून उभी राहिली होती. माझ्याकडून चूक झाली आई. आई कटू हसली. चूक? ती रामकडे पाहत म्हणाली. तुझ्या मुलाच्या आयुष्याची राख रंगोळी करणं चुकीचं असतं का? दीपा खाली मान घालून रडत राहिली. आई पुढे म्हणाली, तुला या घरात राहायचं होतं तर माझ्या मुलाशी प्रामाणिक राहायचं होतंस. दुसऱ्या पुरुषाचं बाळ पोटात घेऊन माझ्या मुलाला नवरा म्हणून स्वीकारलंस आणि वर इतके दिवस सत्य लपवलंस. रामने डोकं वर केलं. आई लगेच त्याच्याकडे वळली. तू अजिबात मध्ये पडू नकोस. राम, आई, आता मला काहीच बोलायचं नाही. रामचा आवाज खूप थकलेला होता. मला फक्त थोडा वेळ एकटं राहू दे. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती मुलाजवळ जाऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, माझ्या लेकरा, तू एवढं सगळं एकट्याने सहन केलंस. रामने आईचा हात पकडला आणि त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, तो काही बोलू शकला नाही. आईने त्याला जवळ घेतलं. राम तिच्या कुशीत डोकं ठेवून लहान मुलासारखं रडू लागला होता. बाबा मात्र शांत उभे होते. त्यांनी दीपाकडे पाहिलं. दीपाने डोळे वर केले. हो बाबा, तुझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. दीपाने मान खाली घातली. पण बाबांनी पुढचं वाक्य बोलण्याआधीच रामकडे पाहिलं. या घराचा निर्णय रागात घेऊ नका. आईने लगेचच त्यांच्याकडे पाहिलं. तुम्ही अजूनही तिचीच बाजू घेणार का? मी तिची बाजू घेत नाही. बाबांचा आवाज शांत होता. पण आपल्या मुलाचं आयुष्य फक्त रागाच्या भरात ठरवायचं नाही. आई काही बोलणार इतक्यात अमोल पुढे आला. काका, बाबांनी त्याच्याकडे पाहिलं. तू काही बोलू नकोस अमोल. अमोल गप्प झाला. बाबांनी कठोर नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तू रामचा मित्र होतास. त्या नात्याची किंमत तुला ठेवता आला नाही. आता या घरातील निर्णयात बोलण्याचा अधिकार तुला नाही. अमोलने मान खाली घातली. दीपा अजूनही रडत होती. काही क्षणांनी तिने रामकडे पाहिलं. रामने तिच्याकडे पाहिलं. दीपा हळू आवाजात म्हणाली, मला माहीत आहे आज तुम्हाला माझा तिरस्कार वाटतोय. राम काहीच बोलला नाही. पण मी तुम्हाला कधीच दुखवायचं ठरवलं नव्हतं. रामच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मग मला सत्य का सांगितलं नाहीस? दीपा गप्प झाली. दोघांकडे पाहिलं. अमोलने मला कधीच सोडलं नव्हतं. रामच्या चेहऱ्यावर पुन्हा प्रश्न उमटला. मग? दीपाने अश्रू पुसले. त्याला तुमच्यापासून दूर जाण्याचं कारण होतं. राम काही क्षण स्तब्ध झाला आणि अमोलने पहिल्यांदाच घाबरलेल्या नजरेने दीपाकडे पाहिलं. कारण दीपाने आता जे सत्य सांगणार होती ते फक्त राम आणि दीपाचं आयुष्य बदलणार नव्हतं. ते राम आणि अमोलच्या वर्षानुवर्षाच्या दुराव्याचं खरं कारणही उघड होणार होतं. दीपाला आता काहीच लपवून ठेवणं शक्य नव्हतं. इतके दिवस मनात दडवून ठेवलेलं सत्य आज तिच्या छातीत असह्य झालं होतं. ती पुढे बोलू लागली. राम अजूनही तिच्याकडे पाहत होता. बोल दीपा. त्याचा आवाज थंड होता. आज काहीही लपवू नकोस. दीपाने एकदा आईबाबांकडे पाहिलं, मग अमोलकडे आणि शेवटी रामकडे. तिने हात जोडले. माझी चूक झाली आहे, पण आज मी सगळं सांगणार आहे. आता घरात शांतता पसरली होती. दीपा बोलू लागली, माझं आणि अमोलचं एकमेकांवर प्रेम होतं. रामच्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा संताप उमटला. पण दीपा थांबली नाही. आम्ही लग्न करणार होतो. आम्हाला वाटलं होतं सगळं ठीक होईल. पण माझ्या आईबाबांना अमोल अजिबात पसंत नव्हता. अमोलने मान खाली घातली. दीपा पुढे म्हणाली, त्यांना वाटत होतं की अमोल माझ्यासाठी योग्य नाही. त्यांनी माझ्यावर खूप दबाव टाकला. राम शांतपणे ऐकत होता. मी त्यांना खूप समजावलं. अमोलशिवाय लग्न करणार नाही असंही सांगितलं. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. दीपाचा आवाज थरथरला. आणि मग त्यांनी तुमचं स्थळ आणलं. रामच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. दीपा म्हणाली, राम, मला त्यावेळी तुमच्याबद्दल काहीच वाईट वाटत नव्हतं. तुम्ही चांगले आहात हे मला माहीत होतं. पण माझं मन अमोलमध्ये होतं. रामने डोळे खाली केले. मग माझं लग्न का केलंस? दीपाने अश्रू पुसले. कारण माझ्या आईबाबांनी मला अक्षरशः काटलं होतं. त्यांनी सांगितलं, जर मी हे लग्न केलं नाही तर ते माझ्याशी कायमचं नातं तोडतील. रामची आई तिथेच म्हणाली, पण मला लग्नाआधी सांगितलं का नाहीस? दीपाने तिच्याकडे पाहिलं. कारण ती थांबली. लग्न ठरलं होतं. तारीख ठरली होती. सगळीकडे तयारी सुरू झाली होती. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. आणि त्याच काळात मला समजलं. ती थरथरली. मी गर्भवती आहे. घरात पुन्हा शांतता पसरली. रामने डोळे मिटले. मला ते कळलं तेव्हा मी पूर्णपणे कोसळले होते. अमोलला सांगितलं. अमोलने हळूच मान वर केली. दीपा त्याच्याकडे पाहत म्हणाली, त्यालाही खूप मोठा धक्का बसला होता. रामने अमोलकडे पाहिलं. मग तू काय केलंस? अमोलने उत्तर द्यायचा प्रयत्न केला. राम, नाही, आज मला सगळं ऐकायचं आहे. अमोल गप्प झाला. दीपाचं पुढे बोलू लागली, माझ्या आईबाबांना हे कळलं असतं तर त्यांनी मला घरातून बाहेर काढलं असतं आणि तुमच्या कुटुंबाला सांगितलं असतं तर लग्न तिथल्या तिथे मोडलं असतं. रामची आई संतापाने म्हणाली, म्हणजे आम्हाला तू फसवलंस?
दीपा डोळे खाली करून म्हणाली, हो मी फसवलं. आई काही क्षण शांत झाली. दीपा पुढे म्हणाली, पण त्यावेळी मला फक्त एक गोष्ट दिसत होती, माझ्या पोटात वाढणारं बाळ. तिने पोटावर हात ठेवला. मला भीती वाटत होती की हे बाळ जन्माला येण्याआधीच सगळं संपेल. रामच्या डोळ्यात अश्रू आले. आणि म्हणून तू मला निवडलंस? दीपा त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी तुम्हाला निवडलं नव्हतं राम. हे ऐकून रामच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. मला परिस्थितीने तुमच्याशी लग्न करायला भाग पाडलं. राम काहीच बोलला नाही. दीपा पुढे म्हणाली, लग्न झाल्यानंतर मला वाटलं होतं की एक दिवस मी तुम्हाला सगळं सत्य सांगेन. राम कटू हसला, पण तो दिवस कधीच आला नाही. दीपा रडत म्हणाली, हो का? दीपा काही क्षण शांत राहिली. कारण लग्नानंतर तुम्ही माझी इतकी काळजी घेतली, माझ्यावर इतकं प्रेम केलं की माझ्यात सत्य सांगण्याची हिंमतच उरली नाही. रामच्या डोळ्यातून अश्रू खाली पडले. दीपा म्हणाली, तुम्ही या बाळासाठी आनंदी होता, त्याच्यासाठी कपडे आणत होता, त्याचं नाव काय ठेवायचं याचा विचार करत होता. ती रडून लागली. प्रत्येक वेळी तुम्हाला आनंदी पाहिलं की मला वाटायचं आज सांगते, पण प्रत्येक वेळी मी घाबरले. रामने हळू आवाजात विचारला, आणि अमोल? दीपा अमोलकडे पाहत म्हणाली, अमोल मला विसरला नव्हता. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले, पण मी त्याला त्या घरापासून दूर राहायला सांगितलं होतं. रामने त्याच्याकडे पाहिलं. मग तो माझ्या घरात काय येत होता? दीपा म्हणाली, कारण त्याला आपल्याला मला एकदा भेटायचं होतं, पाहायचं होतं. रामच्या चेहऱ्यावर पुन्हा वेदना उमटली. अमोलने लगेच डोळे खाली घेतले. रामने दोघांकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आता राग होता ना ओरडण्याची ताकद. फक्त एकच प्रश्न होता, मग या सगळ्यात माझी काय चूक होती? कोणीही उत्तर दिलं नाही. रामची आई रडत होती. बाबांनी डोळे मिटले. अमोल गप्प उभा होता आणि दीपा हात जोडून रामसमोर उभी होती. राम हळूच उठला. तुम्ही तिघांनी मिळून माझ्या आयुष्याचा निर्णय घेतला. दीपा रडत म्हणाली, राम नाही. रामने हात वर केला. आता मला काही ऐकायचं नाही. तो दरवाजाकडे जाऊ लागला, पण अचानक थांबला. त्याने मागे वळून दीपाकडे पाहिलं. एक गोष्ट मात्र नक्की सांग. दीपाने डोळे वर केले. रामचा आवाज अगदी हळू होता. आज जर मी तुला आणि या बाळाला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं तर तू कुठे जाशील? दीपाच्या चेहऱ्यावर भीती उमटली. आणि अमोलने पहिल्यांदाच पुढे येत ठाम आवाजात म्हटलं, राम, ती माझ्यासोबत येईल. रामने अमोलकडे पाहिलं. काही क्षण दोघांची नजरानजर झाली. आणि रामच्या मनात एक नवीन प्रश्न उभा राहिला. दीपाला खरंच अमोलसोबत जायचं आहे की ती फक्त परिस्थितीमुळे माझ्या आयुष्यात अडकून पडली आहे? रामची आई काही क्षण दीपाकडे पाहतच राहिली. तिच्या डोळ्यात राग होता. ती अचानक ठाम आवाजात म्हणाली, बस, आता मी सगळं तुझ्या आईबाबांपासून लपवून ठेवणार नाही. दीपा दचकली. आई पुढे म्हणाली, त्यांनी तुला आमच्या मुलाशी लग्न करायला भाग पाडलं असेल, त्यांनी तुझ्यावर दबाव टाकला असेल, पण आता सत्य त्यांनाही कळलं पाहिजे. तुझ्या पोटात दुसऱ्या पुरुषाचं बाळ असताना त्यांनी माझ्या मुलाशी लग्न लावून दिलं. त्यांना हे कळायलाच हवं. दीपाच्या चेहऱ्यावर अचानक भीती उमटली. ती काही क्षण शांत राहिली आणि मग अचानक म्हणाली, तुम्ही जर माझ्या आईबाबांना सांगणारच असाल. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. दीपाने अमोलकडे पाहिलं आणि मग रामकडे. तर मग मी इथे का राहू? रामने तिच्याकडे पाहिलं. मी इथे राहून रोज तुमच्या प्रश्नांना, तुमच्या रागाला आणि या घराच्या तिरस्काराला सामोरं जाण्यापेक्षा. तिचा आवाज थरथरला, मी अमोलसोबत निघून जाते. घरात एकदम शांतता पसरली. रामच्या आईला जणू विश्वासच बसला नाही. काय? दीपा आता रडत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार होता. हो, आईने संतापाने विचारलं. म्हणजे एवढं सगळं करून आता तू माझ्या मुलाला सोडून जाणार? दीपाने डोळे खाली केले. मी कधीच रामच्या आयुष्यात यायला नको होतं. रामच्या छातीत पुन्हा कळ उठली. दीपा म्हणाली, माझ्याकडून चूक झाली, मी कबूल करते. पण आता ही चूक रोज वाढवत बसण्यात काहीच अर्थ नाही. अमोल तिच्याकडे पाहत होता. दीपा त्याच्याकडे वळली. अमोल, हो, तू अजूनही मला स्वीकारशील का? अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. तो एक पाऊल पुढे आला. मी इतकी वर्ष तुझी वाट पाहिली आहे. रामने हे ऐकलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, पण तो काहीच बोलला नाही. दीपा तिच्या खोलीकडे वळली. मी माझ्या काही वस्तू घेते. रामची आई संतापाने म्हणाली, कुठे चाललीस? दीपा थांबली. माझ्या आईबाबांच्या घरी आधी जाईन. ती थोडी थांबली आणि त्यानंतर तिने अमोलकडे पाहिलं. अमोलसोबत जाईन. आईने हात डोक्यावर ठेवला. राम काहीच बोलत नव्हता. तो फक्त जमिनीकडे पाहत उभा होता. आई त्याच्याजवळ गेली. तू काही बोलणार नाहीस का? रामने हळूच आईकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. आई, मला काय बोलायचं तेच समजत नाही. आईचा राग थोडा मावळला. ती मुलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, तू तिला थांबवणार आहेस का? रामने दीपाकडे पाहिलं. दीपा सामानाची बॅग घेऊन बाहेर आली होती. अमोल तिच्याजवळ उभा होता. दोघेही निघण्याच्या तयारीत होते. राम काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिला. मग त्याने हळू आवाजात विचारलं, दीपा? ती थांबली. हो. रामने तिच्याकडे पाहिलं. तू खरंच अमोलसोबत जायचं ठरवलं आहेस का? दीपाच्या डोळ्यात पाणी आलं. हो. रामने पुन्हा विचारलं, आणि एकदाही मागे वळून पाहणार नाहीस का?
दीपाने काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू खाली पडला. मला माहीत नाही राम. रामने मान खाली घातली. ठीक आहे. आईने आश्चर्याने रामकडे पाहिलं. रामने डोळे पुसले. तिला जाऊ दे आई. दीपा थिजली. अमोलही शांत झाला. राम पुढे म्हणाला. पण तो अमोलकडे पाहत म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव. तू आज माझ्या बायकोला घेऊन जातोयस असं तुला वाटत असेल तर कदाचित तुझं बरोबर असेल, पण तू त्या मुलाला आपलं म्हणतोयस ना, त्या मुलासाठी उद्यापासून तुला फक्त बाप म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनही उभं राहावं लागेल. अमोलच्या डोळ्यात अश्रू आले. दीपाने रामकडे पाहिलं आणि त्या क्षणी रामने शेवटचा प्रश्न विचारला. पण दीपा, जाण्याआधी मला एक सत्य सांग. तू अमोलसोबत प्रेमामुळे चालली आहेस की फक्त या घरातून सुटण्यासाठी? दीपाच्या पावलाखालची जमीनच जणू सरकली. तिला या प्रश्नाचं उत्तर स्वतःलाच माहीत नव्हतं. तिच्याही डोळ्यात अश्रू साठले होते. दीपा अमोलसोबत घराबाहेर पडली. दार बंद झालं आणि त्या आवाजासोबत जणू रामच्या आयुष्याचा एक अध्यायही कायमचा बंद झाला. राम मात्र जागच्या जागी उभा होता. त्याच्या नजरा अजूनही त्या बंद दरवाजावर खिळलेल्या होत्या. काही क्षणांपूर्वी जिथे दीपा उभी होती तिथे आता फक्त तिच्या पावलांचे अस्पष्ट आवाज उरले होते. रामने एक दीर्घ श्वास घेतला, पण तो श्वासही त्याच्या छातीत अडकून राहिला. तो हळूहळू सोफ्यावर जाऊन बसला. मागे डोकं टेकवलं, डोळे बंद केले आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई त्याच्याकडे पाहत होती. तिला मुलाला असं तुटताना पाहवत नव्हतं. ती त्याच्याजवळ जाऊन बसली. रामने डोळे उघडले. आई. एवढंच बोलून तो पुन्हा शांत झाला. आईने त्याचा हात हातात घेतला. सगळं ठीक होईल. राम हलकंसं हसला. काय ठीक होईल आई? आईकडे त्याचं उत्तर नव्हतं. राम पुढे म्हणाला, माझी बायको दुसऱ्या माणसासोबत घरातून निघून गेली. त्याचा आवाज थरथरला आणि मी इथे बसलोय. आईच्या डोळ्यात अश्रू आले. लोक काय म्हणतील माहीत आहे ना? रामने आईकडे पाहिलं. हो, उद्या सगळ्या गावात चर्चा होईल. आईचा आवाज कापत होता. कोणी म्हणेल राममध्येच काहीतरी कमी होतं, कोणी म्हणेल त्याची बायको पळून गेली, कोणी म्हणेल दीपात दोष होता, पण शेवटी बोट आपल्याच घराकडे येणार. बाबा काही अंतरावर शांत उभे होते. त्यांनी आईचं बोलणं ऐकलं. मग ते हळू आवाजात म्हणाले, लोकांचं काय? आईने त्यांच्याकडे पाहिलं. तुम्हाला सोपं वाटतंय का? बाबांनी दीर्घ श्वास घेतला. नाही. मग? पण लोकांचं तोंड बंद करण्यासाठी आपण आपल्या मुलाला आयुष्यभर खोटं जगायला लावणार आहोत का? आई शांत झाली. बाबा रामजवळ आले. रामने मान वर केली. बाबा, तू काहीही चुकीचं केलं नाहीस. रामच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. पण बाबा, एवढं बोलून तो थांबला. मी तिच्यावर विश्वास ठेवला होता. बाबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विश्वास जपणं चूक नाही. रामने हळू आवाजात विचारलं, मग शिक्षा आहे का? बाबा काही क्षण शांतच राहिले. राम पुढे म्हणाला, मी तिला मनापासून स्वीकारलं होतं. तिच्या पोटात वाढणारं बाळ माझं समजलं होतं. त्याच्यासाठी नावं विचारली, त्याच्यासाठी कपडे घेण्याची स्वप्न पाहिली. त्याचा आवाज आता तुटला होता. आणि आज खरं समजलं की सगळं माझं नव्हतंच. आईला आता रडू आवरेना. ती म्हणाली, माझ्या लेकरांचं आयुष्य असं का झालं? रामने आईचा हात हातात घेतला. आई, मला एकच भीती वाटते. कशाची? राम काही क्षण शांत राहिला. उद्यापासून लोक मला पाहतील तेव्हा त्यांच्या डोळ्यात मला माझीच कहाणी दिसेल. आईने त्याला जवळ घेतलं. लोक काहीही बोलू देत. लोकांचा विचार करायला लागलास तर तू जगणं विसरून जाशील. जिथे तुझी चूक नाही तिथे घाबरून राहण्याची काहीच गरज नाही. या वाक्यावर रामसुद्धा विचार करू लागला. या सगळ्यांमध्ये माझी चूक काय? मग या त्रासाची शिक्षा मलाच का भोगावी लागणार आहे?